Give thanks to God. That is the song we sang. देवाला भरपूर गोष्टीसाठी आभार म्हणायचं असतं. धन्यवाद येशूला म्हणून आम्ही म्हटलो. So today's passage begins like this. You then be strong. आज जे वचन आहे ते असं सुरू होते. फक्त 2 वचन मी वाचलो आणि असं म्हणते की मग तुम्ही थोडासा स्ट्रॉंग व्हा, म्हणजे स्थिर व्हा, या बळवान व्हा, स्थिर व्हा. ओके, यू देन बी स्ट्रॉंग. ऑलराईट. सो जर कोणतरी आम्हाला तुम्ही स्ट्रॉंग व्हा म्हटलं तर आपल्याला काय वाटते? कुस्तीचे पैलवानचं एक येते. We get to see something like this. I'm so sorry, this is not working. येथे काम करायचं हे प्रोजेक्ट केलं असतं. ओके, ते बॉडी बिल्डर सारखं. तुम्ही स्ट्रॉंग व्हायचं म्हटलं तर जिममध्ये जायचं आणि तिकडे जाऊन व्यायाम करायचं आणि मस्त हे सगळं बिल्डअप करायचं. असं एक चित्र आमच्या मनात उत्पन्न होते. यू बी स्ट्रॉंग, तुम्ही स्ट्रॉंग व्हा म्हटलं तर. आणि दुसरी एक गोष्ट पैशाची बाबतीत. तुमच्याकडे काय पैसे नसतं, थोडंसं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. चांगलं बिझनेस करा, चांगलं कमवा. ओके, काय पण करा, उद्योग बघा, चांगलं प्रकारचे उद्योग बघा आणि चांगलं कमवा. तर तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून थोडासा शक्ती तुम्हाला येईल. फक्त शारीरिक शक्ती नाही, परंतु आर्थिक शक्ती पण असं पाहिजे म्हणून आमच्या मनात येईल. सो मसल, फिनान्स अँड देन समटाईम्स नॉलेज. थोडासा अभ्यास करा आणि ज्ञान प्राप्त करा. त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं स्ट्रॉंग व्हा. चार लोक काय म्हणतील? हे बुद्धिमान आहे. ओके, दे विल से युअर अ वाईज मॅन. परंतु बायबलमध्ये तुम्ही स्ट्रॉंग व्हा म्हटलं तर काय नेमकं सांगते म्हटलं तर, आमची शक्ती नाही, आमचे ज्ञान नाही, आमचे पैसे नाही, परंतु देवाच्या कृपा. येशू ख्रिस्तामध्ये जे दिसलेले त्याच्याद्वारे मिळत आहे त्याचे कृपा. आणि ही कृपादान अशी की आम्ही साधारणपणे ते ऐकत नाही. ते आम्ही बायबलमध्ये वाचतो. हे कृपा म्हटलं तर काय? हे कृपा अशी की आमच्या स्वतःचे काही शक्ती नसतं त्याच्यामध्ये. हे एक वरदान असतं. हे देवाची शक्ती असतं, देवाचं सामर्थ्य असतं. आता मी जे कोणतरी आता अशुद्ध आत्माचं प्रॉब्लेम झालं तर एक कडके माणूस सुद्धा एक स्ट्रॉंग माणसाच्या ह्याच्यात पकडू शकतो. का? आमची शक्ती नाही, हे देवाची शक्ती आहे, देवाचे कृपादान आहे. सो गॉड्स ग्रेस. आणि काही गोष्टीमधून आता लोक सिगरेट ओढतात, दारू पितात. आता खूप सोपं आहे. लोक हात उचलतात आणि दुसऱ्याला मारतात. खूप सोपं आहे. त्याच्यासाठी काही शक्तीचं काही गरज नाही. परंतु हाच जे मारायला जे जाणाऱ्या हाताला धरून पकडून परत आणणं, त्याच्यामध्ये जास्त शक्ती पाहिजे. वी नीड मोर स्ट्रेंथ इन ऑर्डर टू पुल दॅट पंच बॅक अँड होल्ड इट अँड कंट्रोल युअर सेल्फ. स्वतःला कंट्रोल काबू ठेवा, म्हणजे स्वतःवर कंट्रोल ठेवा. ह्याच्यासाठी देवाची कृपा हवी. वी नीड गॉड्स ग्रेस. ह्याच्यासाठी देवाची कृपा हवी. जिथे जास्त पैसे खर्च नाही करायचे त्याच्यासाठी देवाची कृपा हवी. जिथं रागाने बोलायचं नाही आणि तोंडात उडून काय पण उलटं सुलटं बोलायचं नाही, त्याच्यासाठी देवाची कृपा हवी आपल्याला. वी नीड गॉड्स ग्रेस. सो पॉलानी काय म्हणतो की देवाच्या कृपामध्ये तुम्ही स्ट्रॉंग व्हा, तुम्ही शक्तिमान व्हा. त्याची शक्ती तुम्ही स्वीकार करा. परमेश्वरामध्ये, येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही स्ट्रॉंग व्हा म्हणून आपल्याला लिहिले. म्हणजे पैसे नाही आणि हे बळ नाही, ताकद नाही आणि ज्ञान पण नाही. हे सगळे परमेश्वराच्याकडून येते. देवाची कृपा आपल्याला अत्यंत गरज आहे. आणि कदाचित त्यांचं म्हणजे
ऑर्डिनेशन करताना कदाचित त्यांनी भरपूर लोकांच्या मध्ये त्यांना काय आदेश दिलं होतं. ते म्हटलं की देवाचे वचन तुमच्या हातात मी दिलेले आहे, सोपलेले आहे, ते तुम्ही दुसऱ्यांना पण द्या. फक्त तुम्ही ठेवू नका. तर पैसे आलं तर आम्ही स्वतः ठेवतो आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी, आणि काही पण आपल्याला भेटलं तर मला आणि माझं कुटुंबासाठी पाहिजे म्हणून आम्ही ठरवतो. परंतु हे म्हटलं की तुम्ही इतरांना सांगा, कारण त्यांनी सुद्धा जाऊन दुसऱ्यांना सांगू शकतो. हे असं आता तरी सोशल मीडिया आहे, मीडियामध्ये आम्ही पाठवलं तर भरपूर लोकांना पोहोचते. परंतु त्या काळात तसं काही नव्हतं, आणि तोंडाने त्यांनी सांगितलं, जे ऐकलं ते शिकलं आणि ते दुसऱ्यांना जाऊन सांगितलं. ते सांगणारे पण कसं असावे. आता काहीतरी एक विशेष संदेश मिळाला की क्रिकेट जिंकलं किंवा आपल्याला काहीतरी एक लॉटरी लागलं, असं काहीतरी एक संदेश दुसऱ्यांना पाठवायचं असतं. लोकांना सांगितलं ते पटपट ते पाठवून देतात. परंतु असली प्रकारचे देवाच्या मार्गाने चालवा, खोटं बोलू नका, आणि थोडंसं नम्रपणेने जगा, आणि येशू ख्रिस्ताची शक्ती आणि सामर्थ्याने तुम्ही तुमचे जीवन जगा. त्याच्या तारणाचे जे इनाम गिफ्ट आहे ते स्वीकार करा, त्याचे क्षमादान तुम्ही स्वीकार करा, आणि त्याचे तारण त्यांनी आपल्याला वधस्तंभावर जे केलेले त्याच्या तुम्ही स्वीकार करा. हे संदेश ते दिलेले. म्हटलं की सगळे देणार नाही, जे देणाऱ्या आहे त्याच्या हातात तुम्ही सोपवा ते, गिव्ह इट टू देम, आणि त्यांच्याकडून ते परत जातील. नॉट काही लोक आता पौलुसाच्या जीवनामध्ये बघतो आम्ही, ते एक मुलगी जात होती आणि त्यांनी पौलाकडे पाहिलं, म्हटलं की हा माणसाच्याकडे पवित्र आत्मा आहे, आणि सगळं सांगायला लागले, आणि त्यांनी त्याला हकललं, त्या अशुद्ध आत्माला हकललं. आणि ते बघून दुसरे एक माणूस आला, म्हटलं की कमाल आहे तुमचं, शक्ती तर एकदम भयानक आहे. ते आता किती पण पैसे सांगा मी देतो, मला हे शक्ती द्या. बोलतो मला हे शक्ती द्या. काय त्यांचं हेतू काय होतं, त्यांच्या मनाचं विचार काय होतं, व्हॉट वॉज हिज थिंकिंग. ही वॉज वॉन्टिंग टू बाय द पॉवर ऑफ गॉड, टू मेक मनी आउट ऑफ इट, टू मेक सम बिझनेस आउट ऑफ इट. त्याच्यामध्ये एक बिझनेस चालवायचं त्याचं प्लॅन होतं. ही वॉज नॉट फेथफुल. म्हणजे जे विश्वासाळू आहे त्याच्या हातात तुम्ही सोपवा. गिव्ह इट टू दोज पीपल हु आर फेथफुल, हु विल डू इट फॉर गॉड. जे परमेश्वरासाठी करतील त्याच्या हातात ते द्या, म्हणून त्यांना एक शिक्षण दिलेले. आमचे जे शक्ती आहे, आमचे ज्ञान आहे, हे सगळं घेऊन परमेश्वरासाठी मी काम करतो म्हणून जाऊ शकत नाही. देवाच्या कृपा अत्यंत गरज आहे. म्हणून देवाची कृपा आपल्याला गरज आहे. देवाची शक्ती, देवाचे सामर्थ्य आहे. कारण एक तो असा गेला आणि एक अशुद्ध आत्माला पाठवायला त्यांनी प्रयत्न केलं, आणि त्यांना एवढं मारलं आणि सांगितलं की ते पौलुसला मला माहिती, येशू ख्रिस्ताचं पण मला माहिती, तू कोण आहे. बायबलमध्ये आम्ही वाचतो, तू कोण आहे येऊन मला सांगायला, तुझा अधिकार काय आहे. हे जे खरं परमेश्वराचे अधिकार आहे ते मला माहिती आहे. शैतान सुद्धा ओळखतात. म्हणून देवाच्या कृपा आपल्याला अत्यंत गरज आहे. जे काय आपल्या स्थिती असो, काही पण आपल्या स्थिती असो, आपल्याला देवाची कृपा अत्यंत गरज आहे. जे काय आम्ही करतो, आमचं काम, आमचं ख्रिस्ती जीवन, आमच्या मंडळीचं आणि कामाचं बाबतीत सगळे काय आहे देवाचं कृपादान, ते स्वीकार करून त्याच्यामध्ये आम्ही शक्ती पाहून आम्ही आमचे जीवन चालवायला प्रयत्न करूया. सो वी डेस्परेटली नीड गॉड्स ग्रेस. वी कांट डू इट इन आवर ओन स्ट्रेंथ. वी विल बी अ बिग फेलियर. We desperately need the grace of God so that we will be able to live our life. We need God's strength. We don't need our strength. आपल्या शक्ती नव्हे, परंतु देवाची शक्ती आपल्याला हवे. So let us bow our heads and pray. आम्ही प्रार्थना करूया.
सर्वशक्तिमान परमेश्वर, तुझ्या खूप खूप उपकार स्तुती करतो प्रभू. तुमच्या पवित्र मंदिरात एकत्र आलेले सर्वांना प्रभू तुझ्या हातात समर्पण करतो. आणि झूमच्या द्वारे, कम्प्युटरच्या द्वारे प्रभू जोडलेले सगळे तुमच्या लेकरांना तुमच्या हातात समर्पण करतो. वी एंट्रस्ट everyone in the church here and everyone who have logged in on Zoom into your precious hands. It's a very simple message for us. We have to live our life not in our own knowledge and wisdom and strength and financial power, but by the grace of God. फक्त देवाच्या कृपेनी दयेनी आम्ही आमचे जीवन जगावं, अशी प्रभू आम्हाला तू मदत कर. प्लीज हेल्प अस अँड वी प्रे दिस इन जीसस नेम. आमेन. ओके, लवकरात लवकर आम्ही क्रिसमसच्या